आज महिला दिन होता, पण खरंच आपल्या देशात महिला सुरक्षित आहे का हो? आज पण खेड्यापाड्यात बालविवाह अगदी दणक्यात होत आहे, ते पण कायद्याच्या विरोधात जाऊन. कारण अशीच घटना बँगलोरमधून कर्नाटकमध्ये घडली आहे, ते पण मुलीची इच्छा नसताना बळजबरी. हा काय प्रकार आहे? व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. बँगलोरमधील कर्नाटक येथील दुर्गम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बालविवाहाला कायदेशीर मान्यता नसतानाही आजही ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने बालविवाह केले जातात आणि त्यासाठी मुलीचे पालकही आग्रही असतात. हे सातत्याने सिद्ध झालं आहे. आत्ताही एका दुर्गम भागात एका 14 वर्षीय मुलीचं लग्न 29 वर्षीय तरुणाशी लावून देण्यात आलेलं आहे. तिने या लग्नाला नकार दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. 3 मार्च रोजी 14 वर्षीय मुलीचं शेजारच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कलिकुट्ट येथील 29 वर्षीय कामगारमध्येशी लग्न झालं. पण या मुलीचा या लग्नाला विरोध होता. ही मुलगी इयत्ता 7वीपर्यंत शिकली असून ती तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती. 3 मार्च रोजी तिचं लग्न झाल्यानंतर ती काही दिवसांनी आपल्या माहेरी परतली आणि तिला हे लग्न मान्य नसल्याचे तिने सांगितले. तिने सासरी जाण्यास नकार दिल्यानंतर तिचे आईवडील संतापले. तिची 29 वर्षीय आईनेच या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान मुलगी पुन्हा माहेरी परतल्याने तिचा नवरा मधेश त्याचा भाऊ मल्लेश या मुलीला घ्यायला तिच्या माहेरी आले. त्यांनी तिला घरी परत येण्याची विनंती केली, मात्र ती तयारच होईना. तिने पुन्हा आपल्या सासरी जावं याकरता तिच्या आईवडिलांनी तिच्या पुढे तगादा लावला. एवढंच नव्हे तर ती एका नातेवाईकाच्या घरी लपलेली असताना तिच्या नवऱ्याने तिला बाहेर ओढले आणि खेचत त्याच्या घरी घेऊन गेला. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी हा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला असून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान ढेकन्नी कोर्ट येथील ऑल वुमन्स पोलीस पथकाने घटनेचा तपास सुरू केला आहे. तर मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मधेश, मल्लेश आणि आई नगम्मा यांना अटक देखील केली आहे.